वॉटर. तर एस्पिरंट्स आपण या लेक्चरमध्ये या शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि वॉटरचं हायब्रिडायझेशन हे डिस्कस करणार आहोत. सो एस्पिरंट्स ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? सो ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर हा 8 आहे. कॉन्फिगरेशन काय येईल? 1s2 राईट. सो 2s2 राईट. सो इथं आपले या ठिकाणी 4 इलेक्ट्रॉनची फिलिंग झालेली आहे. सो एस्पिरंट्स पी मध्ये आपल्याकडे 6 ची कॅपॅसिटी आहे, पण आपण इथं 4 फिल कराल कारण आपल्याकडे 4 इलेक्ट्रॉन शिल्लक आहे. सो 1 2 3 अँड 4. मग आता हे आहे याचं कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p4. सो एस्पिरंट्स हायब्रिडायझेशन होत असताना हा एक एस या 3 पी सोबत कंबाईन होतो, रिकास्ट होतो, मिक्स होतो, डिस्ट्रीब्यूट होतो टू फॉर्म अ न्यू सेट ऑफ ऑर्बिटल्स. मग आपण इथं पाहूया की हे कॉन्फिगरेशन. सो आता हायब्रिडायझेशन मध्ये गेले 1 2 3 4 आणि हे 2 इलेक्ट्रॉन पेअरिंग मध्ये येत एस्पिरंट्स. इथं आपल्याला पाहायला मिळालं की हे पेअर झाले, त्याचा अर्थ हे लोन पेअर आहेत, राईट. सो हे पण sp3 आहे, हा पण sp3 आहे, हा पण sp3 आहे, हा पण sp3 आहे. कारण का यामध्ये एक एस आणि 3 पी चे कॅरेक्टर्स आहेत एस्पिरंट्स. मग आता आपण पाहूया की इथं आपल्याकडे 2च पेअरिंग आहे. याचा अर्थ ऑक्सिजनचा जो ऑक्सिजनची जी व्हॅलन्सी आहे ही फक्त 2 आहे. मग याला आपण ड्रॉप करून पाहूया एस्पिरंट्स. हा आहे आपला ऑक्सिजन. ऑक्सिजन मध्ये जे आपल्याकडे हायब्रिड वाले ते काढून घ्या. सो हायब्रिड मध्ये हा एक आहे, सो हायब्रिड मध्ये हा एक आहे. सो 2 आपल्याकडे काय आहेत एस्पिरंट्स? तर 2 आपल्याकडे लोन पेअर आहे. हे पहा, हे 2 लोन पेअर आहेत. सो यासोबत एस्पिरंट्स आता हा हायब्रिड आहे, हा sp3 आहे, हा sp3 आहे, तर हा एक हायड्रोजन पिकअप करेल, हा एक हायड्रोजन पिकअप करेल. सो हे स्ट्रक्चर होते एस्पिरंट्स H2O आणि हे 2 लोन पेअर म्हणजे या ठिकाणी आलेला आहे वॉटर. तर एस्पिरंट्स सो आपल्याकडे 2 सिग्मा बॉन्ड आहेत, हा एक सिग्मा, हा एक सिग्मा, 2 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. सो याचा अर्थ हे सध्या हायब्रिडायझेशन sp3 आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर एस्पिरंट्स. त्यामुळे एस्पिरंट्स या लोन पेअर मुळे याचा जो बॉन्ड अँगल असतो हा 109 असतो, याचा बॉन्ड अँगल हा 104.5 डिग्रीच असतो. हे जे रिपल्शन आहे हे रिपल्शन ह्या लोन पेअर मुळे झालेलं आहे. ओके एस्पिरंट्स, एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला या शॉर्ट कॉन्सेप्टनी सो हा हायब्रिडायझेशन, हा वॉटरचं हायब्रिडायझेशन ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. सो लक्षात ठेवा एपीए